लालबागचा राजा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा प्रवासात जिथे फक्त श्रद्धा नाही तर इतिहास, संस्कृती आणि भक्तीचा महासागर आहे. तो म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयाचा राजा, लालबागचा राजा. काळ होता 1930च्या दशकाचा. मुंबईत गिरण्या होत्या, कामगार वर्गाचा संसार त्यावर चालायचा. लालबाग परिसरात मासळी बाजार होता आणि तोच लोकांच्या उदरनिर्वाहाचा आधार. पण ब्रिटिश सरकारने अचानक तो बाजार पाडून टाकला. लोकांचा व्यवसाय बंद, घराघरात चिंता. तेव्हा काही स्थानिक लोक एकत्र आले. त्यांनी ठरवलं, आपल्या दुःखातून मार्ग काढायचा तो फक्त गणपतीच काढेल. आणि मग 1934मध्ये पहिल्यांदा लालबागचा गणपती बसवला गेला. भक्तांनी त्याला प्रेमाने म्हटलं, हा तर राजा आहे, आपला लालबागचा राजा. सुरुवातीपासूनच मूर्ती अशी असायची, सिंहासनावर बसलेला, राजेशाही थाटामाटात सजलेला. त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं की वाटायचं, राजा फक्त माझ्याकडेच बघतोय. आणि भक्त म्हणायचे, हा फक्त गणपती नाही, हा आहे लालबागचा राजा. हळूहळू या नावाने तो संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात आणि आज तर जगातच प्रसिद्ध झाला. लालबागच्या राजाची मूर्ती दरवर्षी एकाच शिल्पकाराकडून घडवली जाते आणि मूर्तीमध्ये फारसा बदल होत नाही. नेहमीच सिंहासनावर बसलेला राजा, मुकुट, अलंकार, दिव्य हास्य, जणू काही समोर साक्षात गणेश महाराज उभे आहेत. भक्त जेव्हा त्या नजरेकडे बघतात तेव्हा त्यांना वाटतं, राजा माझी प्रार्थना ऐकतो आहे. इच्छा पूर्ण करणारा गणराजा. लालबागचा राजा फक्त दर्शनासाठी नाही तर प्रत्येक भक्त इथे मनोकामना घेऊन येतो. कोणी नोकरीसाठी, कोणी मुलासाठी, कोणी घरासाठी, कोणी आजारातून सुटण्यासाठी. आणि भक्त सांगतात, राजाने माझं काम केलं. म्हणूनच तो ओळखला जातो इच्छापूर्ती गणराजा. राजाच्या दर्शनासाठी लोक कितीही कष्ट करायला तयार असतात. सामान्य दर्शन लाखो लोक रांगेतून येऊन मूर्तीचं दर्शन घेतात. नवस दर्शन, जिथे भक्त थेट मूर्तीच्या पायाशी जाऊन हात लावू शकतो. काही लोक 2 दिवस 3 दिवस रांगेत उभे राहतात, पण थकवा कुठेच जाणवत नाही, कारण भक्तांना विश्वास असतो, एकदा राजाच्या चरणी गेलो की माझं आयुष्य बदलणार. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत लालबाग परिसरात जणू एक वेगळंच जग उभं राहतं. सकाळ संध्याकाळ आरत्या, भजन, कीर्तन, दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम, दानधर्म आणि सामाजिक सेवा. भक्तीचा, श्रद्धेचा आणि आनंदाचा महासागर इथे दरवळतो. राजा फक्त इच्छा पूर्ण करत नाही तर समाजासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. जसं की रक्तदान शिबिर, आपत्तीग्रस्तांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, मोफत आरोग्य शिबिर. म्हणजेच राजा फक्त मूर्ती नाही तर तो आहे समाजाला उभारी देणारा देव. आणि मग येतो तो दिवस अनंत चतुर्दशी. 11 दिवस भक्तांसोबत राहिलेला राजा आता परत जातो आपल्या मायदेशी. लाखो भाविकांच्या डोळ्यात अश्रू, गगनभेदी आवाज, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. समुद्रात विसर्जन होतं, पण मनामध्ये एकच समाधान, राजा पुन्हा येणार आणि पुन्हा आपल्या इच्छा पूर्ण करणार. मित्रांनो, लालबागचा राजा हा फक्त एक गणपती नाही, तो आहे भक्तीचा आधार, श्रद्धेचा दीपस्तंभ आणि समाजाला एकत्र ठेवणारा बंधनकारक धागा. म्हणूनच आपण सर्वांनी एकच प्रार्थना करायची, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल
थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल, तुम्ही जर लालबागच्या राजाला मानत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गम गणपतये नमः किंवा लालबागचा राजा लिहायला विसरू नका. तुमची इच्छा नक्कीच लवकर पूर्ण हो. श्रद्धा ठेवा, श्रद्धेनेच देव मिळतो. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.